भ्रुकुटी सिंहासनावरती अतिशय सुंदर प्रकाशामध्ये चमकत आहे. हा प्रकाश आहे सद्गुणांचा, दिव्य गुणांचा, ईश्वरीय शक्तीचा आणि ईश्वरीय ज्ञानाचा प्रकाश. मी आत्मा बिंदूद्वारे हा प्रकाश सर्वत्र पसरत आहे. आता करा, ॲक्शन करा. हा प्रकाश सर्वत्र पसरत आहे. करा. हा प्रकाश सर्वत्र पसरत आहे. हाताने ॲक्शन करा. कारण हाताने ॲक्शन का करायची? कारण बाबा म्हणतात की कर्मयोगी आहात तुम्ही, तर बसून याद करता तेवढं ठीक आहे, परंतु दिवसभरामध्ये आत्मा कर्म करते, तर आपल्याला कर्मामध्ये पण आठवण करता आली पाहिजे. ठीक आहे. म्हणूनसाठी आपण आता काय करतो? ॲक्शन करत करत योग करत आहे. ठीक आहे. प्रथम आपण बघितलं, मी आत्मा राजा भ्रुकुटी सिंहासनावरती बसले आहे आणि माझ्यामधून ज्ञानाचा, गुणांचा आणि ईश्वरीय शक्तीचा प्रकाश चारो दिशेला पसरत आहे. माझं शरीर पूर्ण त्या प्रकाशामध्ये माखून गेले. स्वतःच्या शरीराला, लाईटच्या शरीरामध्ये पहा, मी हड्डी मांसाचा पुतळा नाही आहे, मी लाईटचं शरीर आहे. माझं अतिसूक्ष्म लाईटचं शरीर आहे. ते स्वतःला मनपटलावरती अनुभव करा. मी लाईटचं शरीर आहे. मी खूप हलकी आणि दिव्य आहे. आणि हाच प्रकाश पूर्ण गावामध्ये पसरत आहे माझ्याद्वारे गुणांचा आणि शक्तीचा. हा दिव्य प्रकाश आता हळूहळू पूर्ण विश्वामध्ये पसरत आहे. जे माझे आत्मा भाई, आत्मा ब्रदर्स दुःखी, अशांत आहेत, त्यांना सुद्धा सद्गुणांचा, ईश्वरीय शक्तीचा प्रकाश प्राप्त होत आहे. हा प्रकाश विश्वामध्ये पसरत आहे. ॲक्शन करायचे. हा गुणांचा आणि शक्तीचा प्रकाश विश्वामध्ये पसरत आहे. आणि त्याच्याबरोबर आता माझे बाबा सुद्धा परमधाममधून मला पाहतात आणि माझ्यावरती परत एकदा सद्गुणांचा, दिव्य गुणांचा, ईश्वरीय शक्तीचा पाऊस पाडतात. बाबांच्याकडून माझ्यावरती पाऊस येत आहे. गुणांचा आणि शक्तींचा प्रचंड लाईट, ती सुद्धा पूर्ण विश्वाला जात आहे. विश्वामधले 5 तत्व ॲक्शन करत करत मनामध्ये ती भाव निर्माण करायचा आहे. विश्वामधली 5 तत्वे पूर्ण सत्वप्रधान होत आहेत. प्राणी मात्रा, सर्व जीव सत्वप्रधान, पवित्र, पावन होत आहेत. आणि हा प्रकाश सर्वत्र पसरत आहे. आणि ह्या धरावरती, ह्या विश्वामध्ये, ह्या धरणी मातेवरती सर्वत्र स्वर्गाची निर्मिती होत आहे. सर्वत्र स्वर्गाची निर्मिती होत आहे. प्रत्येक मन मधुबन बनत आहे. प्रत्येक मन मधुबन बनत आहे. प्रत्येक घर मधुबन बनलं आहे. आणि या धरतीवरती स्वर्ग आलेला आहे. आणि असा योग करता करता हात लांब करा आणि असं सांगा, 63 जन्माचे सगळे विकर्म विनाश होऊन गेले आहेत. 63 जन्माचे सगळे विकर्म विनाश होऊन गेले आहेत.
आणि 21 जन्माचं भाग्य मला प्राप्त झालं आहे. करा जरा व्यायाम करा, हात लांब करा. 21 जन्माचं भाग्य मला प्राप्त झालं आहे. ठीक आहे. शुक्रिया बाबा, शुक्रिया ड्रामा, शुक्रिया सगळे सहयोगी आत्माओं, शुक्रिया माँ प्रकृति. ओम शांति, ओम शांति, ओम शांति. चलो ठीक आहे. आता आपण बाबांच्या अमृताचं प्राशन करूया. ठीक आहे. आज मिठे बाबा आपल्याला महावाक्यामध्ये